jungle. तडीपार आरोपीकडून देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त, एलसीबीची धडक कारवाई. सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत व रेकॉर्डवरील तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत आरोपीकडून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीची पिस्तूल, 500 रुपयाची जिवंत काडतूस आणि रोख रकमेसह एकूण 50,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्वप्नील प्रकाश कोलप, वय वर्ष 36, राहणार अंकली, तालुका मिरज, जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध शस्त्रे व गंभीर गुन्हे करणाऱ्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की मार्च 2025 मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केलेला आरोपी स्वप्नील कोलप हा होळकर चौक येथे रेल्वे स्टेशन रोड परिसरात अवैध अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे. बातमीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व मपोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.